सरस्वते नमः। श्री गुरुभ्यो नमः। परम पूज्य कालिकनाथ महाराज की जय। जगद्गुरु रामानंदाचार्य नरेंद्राचार्य जी की जय। समर्थ सद्गुरु काल सिद्धेश्वर महाराज की जय। संत शिरोमणि गजानन महाराज की जय। आद्य जगद्गुरु रामानंदाचार्य जी की जय। सिया वल्लभ रामचंद्र की जय। भावी पूर्ण कृपा गुरु असदरी प्रार्थित भावे तुला। वारी सर्व इष्टने मुनिवरा संमोह सुराधरा। अज्ञानांतजनांसी उपकरुणी शांती गती भैसवी। विज्ञाप्ती तुझे नमागणी तुझे स्वामी भक्ती तुझी हवी। स्वामी भक्ती तुझी हवी। अनंत श्री घोषित जगद्गुरु रामानंदाचार्य श्री स्वामी नरेंद्राचार्यजी यांच्या ज्या नतमस्तक होते पीठाचे उत्तराधिकारी परम पूज्य कालिकनाथ महाराजांनाही वंदन करते। आणि ज्या मध्यामध्ये ज्या स्थान देवतेच्या समोर आपण बसलेली स्थान देवता साक्षात मारुतीराय यांनाही वंदन करते। आणि आजच्या या आरतीच्या शुभारंभ प्रसंगी उपस्थित माझ्या सर्व गुरुबंधू आणि गुरुभगिनींना जय सियाराम। मराठी समजून ना सगळ्यांना? आवाज येतोय व्यवस्थित? कळतोय माझं? बरं, ठीक आहे। आता आपण आरतीसाठी इथे आलो। दरवेळी एवढी आरती असणार आहे संध्याकाळी 7 वाजता। आता आपल्याला प्रश्न पडतो की आरती म्हणजे नेमकं काय? ही कशाला चालू केली? बरेच त्या आरतीची चालू केली, ज्या लोकांनी येऊन चालू केली त्यांचा काही फायदा असेल का म्हणून त्यांनी इथे आरती चालू केली का? असे अनेक प्रश्न आपल्या मनात असतील ना? हे सगळ्याची उत्तर देण्यासाठी आज मी इथे आले की नेमकी आरती म्हणजे काय, आरती का करायची, आरती केल्याने नेमका माझा फायदा का होतो, हे सगळं आज आपण बघणार। तर जास्त वेळ न घालवता मी लगेचच सुरुवात करते। इथे संत नामदेव महाराज म्हणतात, जन्मोजन्मी आम्ही बहु पुण्य केले तेव्हा या विठ्ठले कृपा केली। नामदेव महाराज काय म्हणतात? बिना माहिती करू का? बिना माहिती केलं तर नाही माईकचा आवाज खूप जास्त सुटतो। जन्मोजन्मी आम्ही बहु पुण्य केले तेव्हा या विठ्ठले कृपा केली। नामदेव महाराज काय म्हणतात की 1 2 3 नव्हे तर जन्मजन्मांतरीचं काही पुण्य राखीच होतं म्हणून आम्हाला काय झाले, विठ्ठलाची प्राप्ती झाली, या पांडुरंगाची प्राप्ती झाली। आज आपण इथे सगळेजण जमलेले आहात। आपण मगाशी ऐकलं, मगाशी आपण म्हणजे जयघोष घेतला आणि त्यानंतर आपण सगळेजण म्हणाले सेवालाल महाराज की जय। म्हणजे थोडक्यात आपण सगळेजण सेवालाल महाराजांचे भक्त आहोत। हे सेवालाल महाराजांचे भक्त होणं काही साधी गोष्ट आहे का? तर नाही। आज तुम्ही आम्ही सगळ्यांनी काही जन्मजन्मांतरीचं पुण्य काही प्राप्ती होतं म्हणून त्या महाराजांची भेट झाली आणि आपल्याला त्यांची भक्ती करावीशी वाटली। कारण का माहितीये का? एक साधी गोष्ट आहे, ह्या तांड्यावरती फक्त तुम्हीच राहता का? दुसरं कोण नाही राहत? बोला, आपण बोललं पाहिजे। फक्त तुम्हीच राहता? अजून राहतात ना भरपूर जण, पण सगळ्यांना इथे यावंसं वाटतं का? नाही वाटत। तुम्हीच का आला? तुम्हाला काही काम करणार नव्हता? तर वेळ नव्हता? अरे काय घरी बसून नुसतं झोपा करायचे, जाऊन बसूया जरा म्हणून आलो का? प्रत्येकाला काही ना काही काम होतं। कोणाला शेतावरती जाऊन काम करायचं होतं, कोणाला गाईचं दूध काढायचं होतं, कोणाला भांडे विसायचं होतं, प्रत्येकाला काही काम होतं। पण तरी सुद्धा तुम्हाला आपले केले जाऊया आणि 4 शब्द ऐकूया। का मला वाटलं? तर यासाठी भगवान कृष्ण अर्जुनाला सांगतात, अरे अर्जुना
माझं ना एक नाव मुखामध्ये येण्यासाठी सुद्धा हजारो जन्मीचं पुण्य गाठीशी असावं लागतं, तेव्हा त्या भगवंताचं नाव मुखामध्ये येतं. आणि आज आपण सगळेजण त्या भगवंताचं नाव घेण्यासाठी, त्या भगवंताचं स्मरण करण्यासाठी इथे आलेलो आहोत. एक साधी गोष्ट सांगते. आपल्या सगळ्यांना वाल्यापोळी माहितीये का? बोला आपण ती नाही माहिती? वाल्यापोळी नाही माहिती? आता ऐका नाव प्रश्न पडला हो वाल्यापोळी. वाल्यापोळी काय माहिती आहे सगळ्यांना? वाल्यापोळी या वाल्यामुळे 7 रांजणं भरती एवढं पाप केलं होतं. किती? 7 रांजणं भरले एवढं पाप केलं होतं, बरोबर ना? मग या वाल्याला कोण भेटलं? नारद मुनी भेटले. या नारदांनी वाल्याला काय करून दिलं? राम नाम दिलं. काय दिलं? राम नाम दिलं. वाल्याला राम म्हणता येत होतं का? सगळ्यांनी इकडे लक्ष द्यायचं, त्या मुलांकडे लक्ष देऊ नका, कारण जाताना मी प्रश्न विचारणार आहे. ज्याला उत्तर येईल त्यालाच जाता येईल. म्हणून बसायचं असं रात्रभर तर इकडे लक्ष द्या. उत्तर का आलं तर सोडणार नाही. वाल्याला काय दिलं? बोला आपण. राम नाम दिलं. वाल्याला राम म्हणता येतं का? हो की नाही? नाही. हो वाल्या काय म्हणायचा? बरोबर बोला. वाल्या म्हणायचा राम 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 राम. वाल्या काय म्हणायचा? मरा मरा मरा. का? तर राम म्हणता येत नव्हतं. ओ वाल्याला राम का म्हणता येत नव्हतं? तो मरा म्हणायचा. काय म्हणायचा? मरा. आता एक साधा प्रश्न आपल्या सगळ्यांना विचार करा. नारदाने सांगितलं घरी जाऊन बायकोला विचारून ये. वाल्या घरी गेला, आपल्या बायकोला विचारलं मी केलेल्या पापामध्ये तू सुद्धा वाटेकरी आहेस ना? विचारलं. या वाक्यामध्ये रचा उच्चार आला. वाटेकरी र आला म्हणजे वाल्याला र म्हणता येत होता. मी केलेल्या मचा उच्चार आला म्हणजे वाल्याला मचा उच्चार करता येत होता. एवढंच कशाला तो काय म्हणायचा? मरा. तीच 2 अक्षराची नामामध्ये आहे ती म आहे ना, पण राम म्हणता येत नव्हतं. का बरं? उद्बत्तेची मागे मूळ माझ्या देशात जातो. त्याच्यामुळे वाल्याला मरा म्हणता येत होतं, पण राम म्हणता येत नव्हतं. का बरं? त्याचं उत्तर हेच दडलेलं आहे की भगवान कृष्ण म्हणतात की जन्मांतरीचं पुण्य गाठीशी असेल तरच त्या भगवंताचं नाव आपल्या मुखामध्ये येतं. आणि आपण सगळेजण त्या भगवंताच्या नावामध्ये आज इथे एकत्रित झालो आहोत. आपण सर्वसाधारण आहोत का? नाही ना. मग आता आपण इथे आलोय कशासाठी बोलवलंय? आरतीसाठी बोलवलंय. ही आरती म्हणजे काय? तर आजपासून आपण आरतीचा शुभारंभ केला. दर रविवारी संध्याकाळी 7 वाजता ही आरती इथे होणार. आता आरती म्हणजे नेमकं काय? तर आपण सगळे इथे माता भगिनी आहात. आपल्याकडे लहान मुलं आहेत. आपला मुलगा वेळ आपला धड बोलताही येत नाही, पण गाणं गायला लागतं, नाचायला लागतं. जरा घर उभारी जाता येत नाही, पण कशाचा तरी हात पकडायचा, वाकडे वाकडे पाय टाकायचे आणि बोबड्या बोबड्या शब्दांनी काहीतरी गाणी बोलायची. मग जाऊन पटकन आपल्या आईच्या गालावर चुंबन घ्यायचं. आईला आनंद होतो ना. आईला किती मजा वाटते. आई पटकन उचलून घेतं, कडेवर घेते ना. अगदी तसं ती आरती म्हणजे हेच आहे की ती आपली आई आहे आणि आपण त्याचं लहान मुलं त्यांच्या बोबड्या शब्दामध्ये गुणगान गायचे. देवा केला धावणार आहेस रे, माझं संकट निवारण करणार आहेस तू. असे गोड शब्द बोलायचे की भगवंतही खुश होतो आणि त्याची आपल्याला कृपा होते आणि म्हणून आरतीला यायचं असतं. मग माझा प्रश्न पडेल, आरतीला यायचं बरोबर, मग यांचीच आरती का करायची? आम्ही सेवालाल महाराजांची आरती करतो. कोणी म्हणत नाही आम्ही वारकरी संप्रदायाचे
एकच आहे. म्हणून आपण म्हणतो ना, कभी राम बनके कभी श्याम बनके चले आना प्रभुजी तुम चले आना. तोच भगवंत कधी अक्कलकोटचे स्वामी समर्थ होऊन येतो, तोच भगवंत कधी जगद्गुरु तुकाराम महाराज होऊन येतो, तोच भगवंत कधी शिर्डीचे साईबाबा होऊन येतो, तोच भगवंत कधी सेवालाल महाराज होऊन येतो, आणि तोच भगवंत आज 21व्या शतकामध्ये जगद्गुरु रामानंदांचा केलेला आहे. आता प्रश्न पडेल, ह्यांची आरती काय करायची आम्ही? तर मगाचपासून जे काय सांगितलं, कळलं नसेल कळलं, हे तत्वज्ञान सगळं बाजूला ठेवूया. एक साधा प्रश्न आहे त्या सर्व उपस्थित त्यांना. आपल्याकडे कोणाकोणाला असं वाटतं ते हात वर करायचे की मला सुख पाहिजे, मला काय पाहिजे? सुख पाहिजे. असं कोणाकोणाला वाटतं ते हात वर करा. करा. काय तुम्हाला नको? मग करा हात वर. पुरुषांना नको? मुलांना सुख नको? मग करा हात वर. सगळ्यांना सुख हवं पाहिजे ना? बरं करा सगळ्या. असं कोणाला वाटतं का मला सुख नको, दुःखच पाहिजे? तेव्हा माझा नवरा 24 तास जाऊन कुठेतरी पडू दे, वाटतं? आपल्याकडे कोणाला वाटतं का माझी बायको नुसती शिवीला जाऊ दे, थोडं मारू दे, सासूला चढू दे, वाटतं का कधी? नाही. प्रत्येकाला काय वाटतं? मला सुख हवंय, पैसा आपला चांगला असू दे, घरदार चांगला असू दे, मुलं बाळ चांगली होते, नवरा सुना आपण सगळं छान गोटावर गोकुळ भजन जाऊ दे, असंच वाटतं ना? पण प्रत्यक्षात रामदास म्हणतात, जगी सर्व सुखी असा कोण आहे विचार मना तुझी शोधू न पाहे. या जगात सगळ्यात सुखी असं कोणच नाहीये. आहे का? इथे बसल्यापैकी प्रत्येकाने आपल्या मनावरच्या कोणाकडे पैसे आहेत तर कोणाच्या पाठी आधार पण लागले, कोणाकडे तरी अगदी आधार पण सगळं सगळं चांगलं आहे पण पैसेच टिकत नाहीये. कोणाकडे पैसे काय, शरीर पण चांगलं, आधार काय नाही पण नवरा घर वागत नाही. कोणाकडे काय असं की सगळं चांगलं आहे, सासू तेवढं खास्त आहे ना ते विचारूच नका. आहे ना? सकाळी माझ्याकडे सगळं चांगलं आहे पण सून तेवढं जर चांगली मिळाली असती ना तर चांगलं झालं. म्हणजे काय, प्रत्येकाला घरात काही ना काहीतरी अडचण आहे, सगळं आहे पण नेमकं काय, आम्ही एवढे कष्ट करतो, मरण करतो, पीक घेतो पण आम्हाला उत्पन्न मिळत नाही. कोण काय काय प्रत्येकाच्या जीवनात अडचण आहेच. ही अडचण सोडवण्यासाठी किंवा ह्याच्यावर मार्गदर्शन करण्यासाठी काय केलं म्हणजे सुख मिळेल हे सांगण्यासाठी या आजच्या आपण ओपनिंग केलं किंवा शुभारंभ केला की दर आठवड्याच्या रविवारी संध्याकाळी 7 वाजता हे जगद्गुरूंची आरती होणार आहे. ती यासाठी होणार आहे की त्या आरतीमध्ये येऊन ते आपल्या जीवनामध्ये ज्या अडचणी आहेत ना त्या ऐकणार आहे आणि आपल्या सुखाचा मार्ग दाखवणार. आता इथे उपस्थित असलेल्या सगळ्यांना प्रश्न पडेल, असं काय शक्य आहे? हा तर एक फोटो आहे ना, फोटो. या फोटोची आरती करायची आणि या फोटोच्या आरतीतून आमच्या अडचणी सुटतील, आम्हाला सुख मिळेल? आहे ना प्रश्न? बोला. हा फोटोच आहे ना? हा बाबा कोणतरी माणूस असते, कोणतरी महाराज बसले असते तर ठीक होतं. हा जो फोटो आहे इथेच अगदी गडबड होते. आपल्याला वाटतो का हा फोटो? हा तुम्हाला सगळ्यांना फोटो वाटतो पण जर मला विचारलं ना तर मी 100% खात्रीशी सांगेन की हा फोटो नाहीये, माझी माऊली, माझं सर्व आहे. आणि जसं विज्ञान सांगतं की सिद्धांताशिवाय कुठली गोष्ट खरी मानू नका, तसं अध्यात्म सांगतं अनुभूतीशिवाय कुठली गोष्ट सत्य मानू नका. मग ह्या अनुभव मी म्हटलं का फोटो नाही, ते जगद्गुरूशी खरंच रूपात आहे हे असंच नाही बोलली आहे. अनुभूती घ्यायची. हा आरतीचा किंवा प्रदर्शनाचा कार्यक्रम संपला ना इथे येऊन उभे राहा. इथे समोर या प्रतिमेसमोर येऊन उभे राहा. त्या प्रतिमेमध्ये जो जगद्गुरूंचा फोटो दिसतोय त्यांच्या नजरेत नजर घाला आणि मनात अगदी अंतःकरणापासून फक्त एवढंच बोला, जगद्गुरूश्री. फक्त एवढंच बोला मनातल्या मनात की जगद्गुरूश्री, आपण जर खरंच निर्गुण रूपामध्ये जर इथे उपस्थित असाल, नीट लक्ष द्या.
माझ्याबरोबर हसा बघू आणि अनुभूती घ्या. या प्रतिमेमधून सुद्धा जगद्गुरुशी खुदका हसता आणि दाखवून देतात की होय मी आता सुद्धा या क्षणाला उपस्थित आहे. हॅलो 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 तर काय सांगितलं नेमकं त्याचं तुम्हाला खऱ्या अर्थाने मी मागणी कोणतं सांगितलं त्यावेळी तुम्ही तिकडे म्हटलं काय सांगितलं या प्रतिमेसमोर या फक्त मनात एवढंच म्हणा की जगद्गुरुश्री आपण जर खरंच निर्गुण रूपात इथे जर उपस्थित असाल तर माझ्याबरोबर हसा आणि अनुभूती घ्या. त्या प्रतिमेमधून या फोटोमधून सुद्धा ते खुदकन हसतात आणि दाखवून देतात की हो मी आत्ता सुद्धा या क्षणाला इथे हे कसं काय बोलू शकते. आपण म्हणतो ना गुरु ब्रह्मा गुरु विष्णू गुरु देवो महेश्वरा गुरु साक्षात परब्रह्म तस्मै श्री गुरवे नमः. गुरु म्हणजे कोण? ब्रह्मा विष्णू महेश नरेंद्र साक्षात परब्रह्म आहे आणि परब्रह्म कुठे नाही अशी जागा आहे का? नाही. मग ती इथे नाही का? जरूर आहे पण गरज आहे श्रद्धेची. आपली श्रद्धा कशी असावी यासाठी एक दृष्टांत सांगेल. एक तुमच्या माझ्यासारखे भक्त असतो. भगवान शिवांचा शंकरांचा भक्त कुणाचा? महादेवाचा. कुणाचा? महादेवाचा भक्त. आपण मध्ये मध्ये बोलतो पाहिजे नाही तर मला तुम्ही झोप लागले की काय? तुम्ही जागे आहात ना? हा कुणाचा भक्त? महादेवाचा भक्त. अगदी घरदार चांगला मोठी माठ बंगला असतो. घरात 4 चाकी वाहन असतात. घरदार बायको मुलं बाळा होती. सुशिक्षित आणि चांगलं कुटुंब. पैसा अडका भरपूर कशाची कमी नाही. हा महादेवाचा भक्त. याचा नियम असतो रोज सकाळी उठायचा आणि सगळ्यात पहिलं स्नान संध्याकाळी पूजा करायची. कुणाची? महादेवाची. तेव्हा महादेवाचं त्याच्या घरामध्ये देवघर बनवलेलं असतं. महादेवाची छान अशी मूर्ती असते की दगडावरती हातामध्ये त्रिशूळ घेतलेलं आहे, जटेमध्ये गंगा धारण केले, शंख धारण केले आणि छान अशी भगवान शंकर त्यांची मूर्ती असते मोठीच्या मोठी. त्यांची पूजा करायची आणि अगदी लहान मुलाची जशी वडिलांनी काळजी घ्यावी ना तशी या महादेवाची काळजी घ्यायची. महादेवाला आंघोळ करायची. मग देवाला थंडी वाटते ना गरम पाण्याची आंघोळ. त्याला पुसायला अगदी मऊ मऊ लुसलुशीत असा मखमली टॉवेल आणि मग छान आंघोळ झाली की देवाला अगरबत्त्या लावायच्या, लेप लावायचा, भस्म लावायचं, कुंड काढायचं, बिल्वपत्र वाढायचं, कधी दुधाभिषेक कधी जलाभिषेक, हार फळं फुलं मिठाई सगळं हवं अगदी देवाला सगळी व्यवस्था करायची. आणि सगळी पूजा झाली ना की मोठ्याच्या मोठ्या अगरबत्त्या करायच्या, उदबत्त्या करायच्या आणि त्या उदबत्त्या घ्यायच्या आणि महादेवाला लावायच्या. आणि ती उदबत्ती लावून झाली महादेवाचा एकच मान काय बघा हे देवा हे देवा हे महादेवा अरे तुझ्या मुलाला सगळं काही आहे. घरदार चांगलं, नोकर चांगलं आहे, बायका मुलं बाळ सगळं काही चांगलं आहे. पण देवा माझी मी एकच इच्छा आहे काय तू तुला प्रत्यक्ष बघावं की तू नेमका दिसतोस कसा. आणि म्हणून देवा मला एकदा तुझं प्रत्यक्ष दर्शन दे. काय मागायचं देवाकडे? देवा एकदा प्रत्यक्ष दर्शन. आता देवच तो कधी पटकन आला कारण आपणच म्हणतो ना देव बाजारचा भाजीपाला नाही रे. देव बाजाराचा भाजीपाला आहे का? नाही. आता याची पूजा करणार 1 दिवस 2 दिवस बघता बघता वर्ष केली पण महादेवला कधी आलेच नाही. आता कधी याची पूजा करायला मागणं एकच महादेवा एकदा फक्त प्रत्यक्ष दर्शन दे. तर महादेव कधी आलेच नाही दर्शनाला. आता याचे नातेवाईक असतात, मित्रमंडळी असतात,
ते चेष्टा करतात. हा दिसतात आले आले महादेवाले महादेवाले. आपण नाही एखाद्याला चिडवतो का गं मोठा महादेवाचा भक्त तो दिसतात ओम नमः शिवाय ओम नमः शिवाय चेष्टा करायची. आपल्याला म्हणजे ती जेव्हा लहान होती ना त्यावेळी मी सुद्धा त्या शाळेत जायची. मी छातीला कवच लावून द्यायची. त्यामुळे तेव्हा जगद्गुरुशींचा परिचय लोकांना नव्हता. त्यामुळे चिडवायची. वर्गामध्ये एंट्री केली की गणी गण गणात बोलते गणी गण गणात बोलते. अगदी तसाच काहीचा प्रकार यालाही चिडवायचे. मग एक दिवस त्याला भयंकर राग आला आणि गेला देवाची पूजा केली आणि महादेवाला सांगितलं महादेवा शेवटचं तुला सांगतो आज एवढी 15-20 वर्ष झाली मी तुझी पूजा करतो. बरं लोक तुझ्याकडे काय काय नवस करतात. माझं अमुक काम होते तुला असं करे माझं तमुक काम होतं तसं होते. बरं मी काहीच मागत नाही तुझ्याकडे फक्त दर्शन मागितलं ते एवढं भाव करतोस काय. आता शेवटचं सांगतो उद्या येऊन दर्शन दे नाहीतर तुझी पूजा बंद. काय सांगितलं देवाला उद्या येऊन दर्शन दे नाहीतर उद्यापासून तुझी पूजा बंद. मला वाटलं महादेव खबर असते मी आधी पूजा बंद केली त्याचं कसं होईल. रोज आंघोळ पण झाले खायला प्यायला पण देईल देवाला. उद्या दे दर्शन नक्की दे. बाजारात गेला चांगले झाडे हार आणले मिठाया आणल्या. अभिषेक करायला दूध आणला दही सगळं काही आणलं. दुसऱ्या दिवशी पूजेची वेळ झाली. पूजेसाठी देवघरात गेला आणि छान देवाची पूजा केली. अगदी सगळं गरम पाण्याने अंघोळ छान मखमली टॉवेलने पुसायचं मग कुंड काढायचं देव हिरवं सगळं सगळी पूजा केली. मोठमोठ्या चांगल्या सुवासिक अगरबत्त्या आणल्या त्या काढल्या त्या ओवाळल्या देवाला त्या लावून ठेवल्या आणि देवाला सांगितलं हे महादेवा मी काल तुझ्यावर रागवतो ना पण माझी पक्की खात्री आहे ती तू आज नक्की मला दर्शन देशील. आणि डोळे बंद केले आणि महादेवा सांगितलं तेव्हा किती वर्ष झाली पूजा करतो तुला तू येत नाहीस म्हणजे काय आणि म्हणून काल मी रागवलं रे पण आज तुम्हाला नक्की दर्शन देणार. आणि आता महादेव प्रगट झाले असा हेतू तुला असा विश्वासाने डोळे उघडले आणि बघतो तर काय देव आलेच नव्हते. देव आले होते का नाही तर मला म्हणतो भयंकर राग येतो दर पायाच्या मस्तकात जाते. देवासाठी एवढं करावं तरी दर्शन देत म्हणजे काय नाव काय भोलेनाथ पावणारा भोळा देव. दर्शन देत नाही म्हणजे काय आता दर्शन देत नाही काय बघू आता मी सुद्धा असं काय म्हणतो तुझी पूजा बंद म्हणजे बंद आता बघ तुझी उद्या पूजा करतो काय. आणि रागा अगदी फार मी आपल्यात देव घरातून बाहेर करतो आणि थेट जातो ते बाजारात एका मूर्तिकाराकडे. बस झाला इतकी वर्ष पूजा केली बरं काहीच मागणं नाही फक्त दर्शन ते सांगितलं ते दर्शन द्यायला पण एवढा भाव खायचा काय. बस झाला आता बंद करायची पूजा विनायक करायची पूजा आता दुसरा देवाचा. आणि म्हणून आता मूर्तिकाराकडे जातो आणि वेगवेगळ्या मूर्त्या बघतो. विठ्ठलाची आहे दत्ताची आहे वेगवेगळ्या अनेक देवतांची पांडुरंगाची आहे साईबाबांची आहे अक्कलकोट स्वामी समर्थांची आहे. एक मूर्त्या बघतो कुठली बाबा मूर्ती घ्यावी कुठल्या देवाची पूजा करावी असं करता 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 त्याची नजर येऊन पडते ती भगवान कृष्णाची. आणि छान भगवान कृष्णाची ती मूर्ती ठरवतो की आता पूजा करायची ती कुणाची कृष्णाची. कोणाची बोला कृष्णाची. आणि म्हणून कृष्णाची छान मूर्ती घेतो आणि विचार करता कृष्ण पण किती साधा मुळे होता. बासरिका वाजवायचा गुराढोरांना गाई राखायला घेऊन जायचा दया दुधाचा काला करायचा माखन चोर आणि गवळण बरोबर रास लीला करायचा. अगदी साधा पटकन पावणारा देव म्हणून कृष्णाची मूर्ती खरेदी केली आणि घरी घेऊन आला. झालं तर दुसऱ्या दिवशी पूजेची वेळ. नवीन जी मूर्ती आणली होती ना कृष्णाची ती नवीन मूर्ती घेतली अशी हातामध्ये मागे लपवलेली अगदी अडकीत चालत गेला आणि महादेवाजवळ जाऊन उभा राहिला.
मूर्ती आणलेली असते ती दाखवते. आता तुझी पूजा बंद, आता बघू कसं राहत असते ना का काय. आता नवीन कृष्णाची मूर्ती आणली, त्या कृष्णाला मांडलं पाहिजे, जागा मोकळी करायला पाहिजे ना. महादेवाची मूर्ती आहे, एका हातात कृष्णाची मूर्ती उजव्या हातात, डाव्या हाताने मानगुट पकडायला, तशी ती महादेवाची मूर्ती पकडतो. बसायचे जोरात बाजूला आदळ बसायचे आणि मग नवीन मूर्ती घेतो आणि तिची स्थापना करतो आणि झालं कृष्णाची पूजा सुरू होणार. कृष्णाला मग गरम पाण्याने आंघोळ घाला, मग कृष्णासाठी छान पाळणा आणला, बासरी आणली, हे पंख म्हणजे मोरपंख घेऊन आला आणि मग दया दुधाचा नैवेद्य मस्तपैकी छान त्याची सगळी तयारी करा, सजावट करा, तर पाळण्यात घाला आणि छान पूजा सुरू झाली. मग देवाला सुद्धा मोठमोठे हार, फुले, पंचपक्वान्न, मिठाया, फळं, फुलं सगळं सुरू झालं आणि नाना तऱ्हेच्या सुगंधी अगरबत्ती आणायच्या, त्याही लावायच्या. पूजा सुरू. बरं कृष्णाकडे सुद्धा मागणं काय येतात, हे कृष्णाकडे नाही या, मला तुम्ही कसे दिसतात प्रत्यक्ष तेवढं बघायचं, एकदा या आणि मला दर्शन. आता देवाची प्रार्थना केली, देवाला पुजलं, बसलं, सांगितलं, पण कृष्ण तरी आले का नाही. पण याला की ठीक आहे, ह्यांची 20 वर्ष पूजा केली तरी आले नाही. कोण? महादेव. आता नवीन नवीन आले, जरा वाट बघूया, आजचा पहिला दिवस आहे. असं करता करता 1 दिवस गेला, 2 दिवस गेले, दिवसाचे आठवडे झाले, आठवड्याचा महिना झाला, महिन्याचे 3 महिने झाले, 3चे 6 महिने झाले, पण कृष्ण सुद्धा त्या दर्शनाला आले नाही. झाला प्रश्न पडला, एवढी देवाची पूजा अर्चा करतो, देवाला हवं नको ते पोटच्या पोरासाठी देवाची दान करतो आणि फक्त मागणं काय, दर्शन दे, तेवढं सुद्धा देऊ शकत नाही म्हणजे काय. का म्हणून देव येत नसतील विचार करत जाऊ दे. ह्यांची 20 वर्ष पूजा केली, आता नवीन 6 महिने झाले, अजून वाट बघूया. आणि बघता बघता वर्ष 1.5 वर्ष होऊन गेलं पण तरी देवाच्या दर्शनाला आलं नाही. विचार करत असतो, लोक खरं का मला देव दर्शनाला येत नाही. तेवढ्यात त्याची ट्यूब पडते. अच्छा, आता लक्षात आलं की कृष्ण दर्शनाला का येत नाही. काय येत नाही? अरे मी कृष्णासाठी एवढ्या नाना तऱ्हेच्या सुवासिक अगरबत्त्या लावतो, पण या अगरबत्तीचा वास इथे बाजूला बसलेले महादेव चोरतात आणि याचा राग कृष्णाला येतो म्हणून कृष्ण काय दर्शनाला येत नाही. आपल्यासारखा सर्वसामान्य ना. महादेव काय करतात, वास चोरतात. मग आता काय करायचं, आमचा बंदोबस्त केला पाहिजे. स्वतः कधी नाटक ना दर्शनाला आता पण ह्याला येऊन देत नाही, फक्त तुझा उद्या बंदोबस्त करतो. दुसऱ्या दिवशी पूजेला येतो, सगळी पूजा करतो आणि आता अगरबत्ती उदबत्ती लावायची वेळ येते, उदबत्त्या काढतो. आता ते लावणार आधी थांबतो, आधी ह्यांचा बंदोबस्त कोण, महादेव. मग काय करतो, सोबत कापूस आणलेला असतो वाटीसाठी, त्या कापसाचे 2 गोळे बनवतो आणि 1 गोळा घेतो आणि महादेवाच्या उजव्या नागपुडीत कोंबतो आणि दुसरा गोळा घेतो आणि तो डाव्या नागपुडीमध्ये कोंबतो. बघू आता वास कसा घेतात. स्वतःचा एवढं फुसलं तेव्हा आता नाही आणि आता बाजूला बसून वास कोंबला काय आणि मस्तपैकी दोन्ही नागपुड्यावर कापूस कोंबला आणि मग या अगरबत्त्या घेतल्या आणि लावल्या आणि मग कृष्णा कन्हैयाला प्रार्थना केली, हे कृष्णा कन्हैया, अरे बाबा किती फुला, माझ्या लक्षातच आलं नाही की महादेवाच्या बाजूला वस्तू उदबत्त्याचा वास होतात. कृष्णा आता खाऊ नकोस, मी बघ काय केलं, त्यांच्या दोन्ही नागपुड्यांवर कापूस कोंबला, आता कुठे वाढते. आता कृष्ण कन्हैया प्रगट व्हा आणि मला दर्शन द्या. डोळे बंद करतो आणि कृष्ण कन्हैया प्रार्थना करतो, हे कृष्ण कन्हैया आता भाग करतो आणि मला दर्शन द्या. आणि कृष्ण कन्हैया आता आले असतील असं समजून डोळे उघडतो आणि बघतो तर काय, प्रत्यक्ष साक्षात समोर कर्पूरगमनं करुणावतारं संसारसारं भुजगेंद्रहारं. कोण? तर प्रत्यक्ष भगवान शंकर महादेव. हातामध्ये त्रिशूल आहे, गळ्यामध्ये सर्प आहे, डोक्यामध्ये जटेमध्ये गंगा धारण केलेली आहे, चक्र धारण केलंय आणि त्यांचा असं गौरवानं ते रूप बघतो आणि त्याचे डोळे उघडतात. तुम्ही एकदम गचकतो ना. का? पूजा कुणाची करतोय?
बोला कृष्णाची प्रकट कोण झाले? महादेव. प्रश्न आपल्यालाही असेल ना, त्यालाही तोच प्रश्न. पण हा प्रकार कमी हट्टी नाही. हा दर्शन घेत नाही. महादेवा बाजूला इतकी वर्ष पूजा केली तेव्हा आला नाही. आता नाकात कापूस त्या कोणला जीव गुदमरला त्या बाजूला करायला आला का? हो बाजूला. आता ते महादेव एक गोड स्मित हास्य देतात आणि म्हणतात, अरे बच्चा, अरे माझा जीव गुदमरला म्हणून नाही रे आलो, अरे तुला दर्शन देण्यासाठी आलो. दर्शन इतकी वर्ष पूजा केली तेव्हा आला नाही आणि आता नाकात कापूस काय कोणाचं लगेच आला. मला माहिती आहे ना तुमचा जीव गुदमरला. आता फक्त सांगताय तुमच्या दत्तूला भेटायला आलो. मी पण काय दर्शन घेणार नाही. वा बाजूला. मला माहिती आहे तुमच्या नाकात कापूस कोणला, जीव गुदमरला म्हणून आता वाचवा करायला आलो. माझं म्हणतं, अरे नाही रे वत्सा, मी खरंच तुला दर्शन द्यायला आलो. बरं ऐकतो वाक्य सुद्धा ऐकत नाही. म्हणतात की दर्शन द्यायला जातो असं. बरोबर, ठीक आहे. आधी मला सांगा, मी एवढी 20 वर्ष पूजा केली तेव्हा आलं नाही आणि नाकात कापूस कोबरा आता कसं काय आला? त्यावेळी भगवान शंकर अगदी स्मित हास्य करून जे उत्तर देतात होते ते अख्ख्या दृष्टांताचं मन माझं कुठे असेल ना तर ते इथे. ते का उत्तर देतात? अरे वत्सा, तू 20 वर्ष माझी पूजा केली. किती? 20 वर्ष माझी पूजा केली आणि मी दर्शनाला आलो नाही. पण तूच तुझ्या मनाला विचार, तू 20 वर्ष पूजा केलीस खरी, पण खरंच कोणाची मला पूजा केलीस? मला काही कळत नाही. कोणाची म्हणजे काय तुमची? अरे तू 20 वर्ष पूजा केलीस, पण कुणाची पूजा केलीस? तो भगवान शंकरांच्या एका पितळाच्या धातूच्या मूर्तीची तू पूजा केलीस. पण आज तुझ्या मनामध्ये खऱ्या अर्थाने भाव जागृत झाला, विश्वास निर्माण झाला की भगवान शंकर इथे आहे आणि ते सोडून वाद करतात. ज्यावेळी विश्वास निर्माण झाला की ते इथे आहे, त्यावेळी मला प्रकट होऊन तुला दर्शन द्यावं लागलं. शकते हो. या दृष्टांताचं तात्पर्य काय? तर विश्वास, मनामध्ये श्रद्धा, मनामधला दृढ भाव हा भगवंताला प्रिय असतो. या प्रतिमेजवळ कितीही वर्ष या, आज्ञा करा, पारायण करा, तपश्चर्या करा, उपवास करा, पण काही फरक होणार नाही. पण ज्यावेळी मनामध्ये विश्वास निर्माण होईल की माझे गुरु, माझे सद्गुरु इथे निर्माण आहे, त्याच वेळी केलेली आरती त्यांच्यापर्यंत पोहोचणार आहे. आणि म्हणून श्रोतो, आपल्या सगळ्यांना मी सांगेन, ही जी आरती आहे ना, त्या आरतीला लाईटली घेऊ नका. आरती किती वाजता? 7 वाजता. आम्ही येतो किती वाजता? 7:15 वाजता. अशा आरतीचा उपयोग नाही. तुम्हाला जर खरंच गुण हवाय ना, तुम्हाला वाटतं ना माझी अडचण सुटली पाहिजे, माझी समस्या सुटली पाहिजे, मी अगदी छाती ठोकपणे आज माईक लावण्यात अख्खा गाव ऐकतोय, इथे व्हिडिओ रेकॉर्ड होतोय, एकदम शुद्ध अवस्थेमध्ये मी तुम्हाला अगदी छाती ठोकपणे सांगते, या आरतीला या. साधारण व्यक्ती नाही, गुरु रूप इंसान नहीं, वो तो स्वयं भगवान भैया, भजन गुरु का नाम भैया, भजन गुरु का नाम. एकदम शुद्ध अवस्थेमध्ये सांगते, छाती ठोकपणे तुम्हाला गॅरंटी देते, या आरतीला या आणि त्यांनी सांगितलेल्या मार्गाने अनुसरा. त्या मार्गाने जा. जीवनामध्ये सुखाची निर्माण येणार 100% येणार, त्याची गॅरंटी तुम्हाला देते. आता प्रश्न पडेल, या आरती या गावात सुरू करून इथल्या ज्या आयोजक आहेत त्यांनी काय मला आरती सुरू केली असेल? आज विचार करायला गेलं, मुंबईमध्ये एवढं लांब यायचं का? दुपारी 2 वाजता घर सोडलं, जवळजवळ किती 16-17 तासांचा प्रवास करायचा आणि इथे यायचं. इथे येऊन किती तासाचं प्रवचन? 1 ते 1.5 तासाचं प्रवचन. 1-1.5 तासाच्या प्रवचनासाठी इथे एवढ्या तासांचा प्रवास करायचा, शरीराला त्रास द्यायचा, झोप गड होत नाही, खर्च तर खर्च होतोय, सगळं करायचं. एवढं करायचं म्हणजे मला काही कमिशन असेल म्हणून मी करते का? बाबा जा आरतीला एवढी लोक आली ना की तुम्हाला एवढं रुपयाचं पाकिट मिळेल, असं काही आहे का? अजिबात नाही. एवढी कोण तिरकी का? तर याचसाठी श्रोते हो, कारण ज्या क्षणाला
क्षणाला माझी नाक त्यांच्याबरोबर जोडली गेली ना, त्या क्षणापासून मनावर एकच विपवलं गेलं, तुम्ही जगा दुसऱ्याला जगवा. आणि मी अगदी प्रामाणिकपणे सांगते, माझ्या जीवनात जे सुख, समाधान, प्रगती, ऐश्वर्य जे काही आहे ना, ते केवळ 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 माझ्या गुरुमुळे आहे. आणि ते मला मिळालं ते तुम्हाला मिळावं एवढ्यासाठी जेवढ्या पोटतिडकीने सांगते, तुम्ही योग्य मार्गावर आलेले आहात. ही आरती सोडू नका, या आरतीला या. 7 वाजता आरती, किमान 5 मिनिटं तरी आरतीला यायचं, ही आरती करायची. आणि आरती झाल्यानंतर तुमच्या मनात जी काय अडचण असेल, जी काय समस्या आहे, त्या समस्या या प्रतिमेसमोर, या फोटोसमोर तुम्हाला समजण्यासाठी प्रतिमा सांगते. ती प्रतिमा नाहीच आहे, प्रत्यक्ष जगद्गुरु श्री इथे येतात. ते जगद्गुरु श्रींच्या मनात आपली अडचण सांगा, अनुभूती घ्या. त्या अडचणीमध्ये, त्या समस्येमध्ये जर काका जरी फरक पडला ना, तरच पुढच्या आरतीला या, नाहीतर आरतीला येऊच नका. आणि खरंच श्रोते हो, त्याचं उगीच हवेत सांगायचं म्हणून सांगत नाही. ज्या वेळेला ही आरती होते, आरती किती वाजता? 7 वाजता. दर रविवारी होणार. या रविवारी आरती झाली की आरती पुन्हा कधी होणार? पुढच्या रविवारी. 8 दिवस जे असतात, हा रविवार तो पुढचा रविवार. स्वामीजींना ठेवणार कुठे? आपल्या घरी घेऊन जा, 8 दिवस पूजेला घेऊन जा. आणि प्रचिती घ्या. जगद्गुरुश्री स्वतः सांगितलंय की ज्यावेळी तुम्ही मला घरी या प्रतिमेच्या माध्यमातून घेऊन जाता, मग ती आरती असो, संतसंग असो, ज्यावेळी घेऊन जाता त्यावेळी आम्ही स्वतः तुमच्या घरी येतो. तुमचा काना कोपरा आम्ही घरात बघत असतो. घरात काय दोष आहेत, काय नकारात्मकता आहे, कशामुळे घरामध्ये भांडण, पैसा टिकत नाही, जे काही आम्ही बघत असतो. आणि त्याचं निवारण कसं करता येईल यासाठी गुरु आपली काळजी घेत असतात. आणि याचा अनुभव मी असं सांगेन, मी नांदेड जिल्ह्यामध्ये प्रवचनासाठी गेलेली होती. साकारनगरच्या डिसेंबर महिन्यामध्ये असेल 25च्या. तिथे ताई भेटले, सुवर्णकर ताई म्हणून. त्यांनी त्यांचा अनुभव असं सांगितला की जशी आरती आहे ना, तसा आपला संतसंग चालतो. आणि संतसंग झाल्यानंतर त्यांनी यजमान पण घेतलं होतं. आणि संतसंगाची प्रतिमा म्हणजे जगद्गुरुशीनं ती आपल्या घरी घरी नेलं. आता जसं मी तुम्हाला सांगितलं तसं त्यांच्या गावात प्रवचन होतं. कोणाचं त्यांच्या प्रवचनामध्ये त्यांनी ऐकलं होतं की जेव्हा आपण घरी घेऊन जातो जगद्गुरुशींना, त्या जगद्गुरुशी खरंच घरी येत असतात. तर त्या बाईच्या मनात एक सारखं, खरंच जगद्गुरुशी घरी आले असतील का? जर आले असतील तर मला काहीतरी अनुभव आला पाहिजे. खरंच आले असतील का? नाही, नसतील आले. फोटो आहे, कसे येणार ते घरी? पण नाही, आले असतील. नाही, नसतील आले. बरं, आले असतील तर मला काहीतरी प्रचिती मिळाली पाहिजे. त्याच होतं. संध्याकाळी सांजारती करायची म्हणून सांजारती लावली आणि आरतीला उभी राहिली. त्या आरतीमध्ये 1-2 सुरुवातीच्या आरत्या झाल्या. आणि घरामध्ये असं झालं, आरती करत होत्या, चालू होती. आणि जसं भूकंप आला तर सगळ्या वस्तू हलायला लागतात ना, तसे आमच्या घरातल्या काही वस्तू अशा हलायला लागल्या. जातात, जागच्या जागी हलतायत. पेढे असतील, तांबे असतील, ते एकमेकांना घासतायत. भांड्याची किरकिर सुरू झाली. भिंतीला बारीक असे क्रॅक जायला लागले. लादी होती, त्या लादीचे जे 2 जॉईंट असतात त्याच्यामध्ये छोटे गॅप पडायला लागले, क्रॅक जायला लागले, बारीक क्रॅक. हिला प्रश्न पडले, असं काय व्हायला लागलं अचानक? आणि म्हणून ती आरती चालू असताना मुलाला सांगितलं, जर बघ आजूबाजूला कुठे काय होतंय का. म्हणून इकडे तिकडे ठेवून बघितलं. सगळ्यांच्या घरात, कोण घरामध्ये स्वयंपाक चालू आहे, कोणाच्या घरात टीव्ही बघतोय, काय सगळं व्यवस्थित नॉर्मल चालतं. आरती केली. आरती झाल्यानंतर स्वतःची बाई उठली, गेली, आजूबाजूला सगळ्यांना विचारलं, कुणाच्या घरात काही नाही, सगळं सुव्यवस्थित आहे. तेव्हा माझ्या प्रश्न पडला की भूकंप आला तू माझ्या घरात कसा? आणि भूकंप इथे एकदम मोठा आहे ना, सगळं हलेल पडेल. म्हणजे अगदी बारीक छोट्या किंकिन भांड्यांची थोडे बारीक क्रॅक गेले. हा काय प्रकार? या बाईला लावले ना. म्हणून या बाईने काय केलं, जिल्हाध्यक्षांना म्हणजे आपल्या एक ओळखीच्या ह्याला त्याला सांगून असं जिल्हाध्यक्षांपर्यंत कळवलं. आणि जिल्हाध्यक्षांकडून असं करत फोन करून जगद्गुरुशींना कळवलं की अशा आरती करताना माझ्या घरात असा प्रसंग झाला. तेव्हा जगद्गुरुशींनी उत्तर दिलं, त्या ताईंना सांगा की आरती करताना बारीक ते क्रॅक केले, अशी भांडी वगैरे हल्ली. त्या ताईंना सांगा, दिवसभर सकाळपासून त्यांच्या मनात एक सारखं येत होतं की जगद्गुरुशी माझ्या घरी खरंच आलेत का की नाही आलेत, की नाही आलेत की नाही आले. आणि त्यांच्या मनात एक सारखं हेच चालू होतं, जर आले असते तर मला प्रचिती द्या, जर आले असते तर मला प्रचिती द्या. आणि त्या
प्रचिती दिली. आम्ही खरंच त्या प्रतिमेच्या रूपाची त्याच्या घरात आलो. घरामध्ये एक नकारात्मक शक्ती होती, त्या शक्तीने बाहेर काढलं. आमचं पाय तुमच्या घरामध्ये लागला, ती नकारात्मक शक्ती बाहेर पडली आणि त्याची प्रतिती म्हणजे काय, त्या भांड्याची जी किंकित झाली ना, त्याचं ते प्रतीक होतं. आणि म्हणून ते जातात. त्या ताईला फोन करून सांगितलं की ताईने मान्य केलं की होय माझ्या जीवन मनामध्ये चालू, मला खरंच आले असेल तर मला प्रचिती द्या, खरंच आले असेल तर मला प्रचिती द्या. म्हणजे साधारण व्यक्ती आहे का हो? खरंच नाही. ही अलौकिक शक्ती आहे. दिसायला फक्त आपल्यासाठी आहे, आपल्यासारखं प्रपंच करते, आपल्यासारखं मुलं बाळा घरदार सगळं नाहीये. पण म्हणून त्यांच्या बाह्य रूपाला फसून चालणार नाही. आज सेवालाल महाराज असतील, आमचे संत ज्ञानेश्वर माऊली असतील, किंवा जगद्गुरु तुकाराम महाराज असतील, शिर्डीचे साईबाबा असतील, हे ज्यावेळी प्रत्यक्ष होते त्यावेळी लोकांनी काही त्यांना कमी ठरवलं का? आज आपल्या पिढीचं कोण आध्यात्मिक शाळा ऐकत असेल तर आपण ऐकलं असेल, मुक्ताईला मांडव खाऊ दिलं नाही, संन्यासाची पोरं म्हणून हिणवलं ना. आज शुद्धी पत्रासाठी आई वडिलांना देहत्याग करायला लावला, इतका सवकी फळ केलं. पण आज मात्र आळंदीला आपण गेलो किती मोठमोठ्या ढिंग्या दिसतात. आषाढी महिना आला की जिकडे तिकडे आषाढ कार्तिक महिना म्हटलं की सगळे रस्ते फुल पॅक असतात का, सगळीकडून दिंड्या येतात. आज लोक त्यांच्या पालख्या डोक्यावर घेऊन नाचतात. हे करू नये का? केलं पाहिजे. पण जेव्हा ते प्रत्यक्ष होते तेव्हा कुणाला तरी कळले का? जगद्गुरु तुकाराम महाराज त्यांचा अभंग आपण गातो नाचतो, पण ते अभंग लोकांनी पाण्यात बुडायला भाग पडले. किती त्रास दिला. शिर्डीचे साईबाबा असतील, साईबाबांना तेच ते पाहिजे होतं दिवे लावायला, ते तेल घेऊन कोणी केलं नाही का? नाही देणार. आणि साईबाबांनी पाण्यावर दिवे पेटवले. पण आज त्याच साईबाबांकडे लाखो रुपयांचं दान होतंय ना. म्हणजे सांगायचं तात्पर्य म्हणजे जेव्हा होते त्यावेळी कुणालाच कळलं नाही, पण समाधी दर्शन घ्यायला म्हटलं रांग लागते. आज सुद्धा तीच परिस्थिती आहे. आज ते प्रत्यक्ष आहेत, आपल्याकडे चालतात बोलतात, आपल्यासारखेच वागतात, तेव्हा आपल्याला किंमत कळत नाही. नाहीतर मला सांगा, जर साधारण सर्वसामान्य माणूस असते तर अवघ्या 15 दिवसात 1,71,150 रक्तपुटिका संकलित करणारी ही व्यक्ती साधारण असेल का? त्याची शक्य नाही हो. आपल्या घरामध्ये एखादा कार्यक्रम असेल, 2 वेळचं जेवण ठेवायचं असेल तरी आपल्या तोंडातून फेस निघतो. सगळी गोष्टीची जमवाजमव करा, नियोजन करा आणि एवढं सगळं करून जो कोण राबवायचा तो राबवतो, मला भाजीच वाढली नाही आहे ना. आणि अशा या स्पर्धेच्या युगामध्ये, महागाईच्या युगामध्ये आपल्या सगळ्या पीठांवरती दोन्ही वेळचा महाप्रसाद मोफत देणारी ही व्यक्ती साधारण असेल का? आज जर मुंबईसारख्या पुण्यासारख्या शहरी भागांमध्ये बघितलं तर मुलाला चांगलं सुशिक्षित बनवायचं असेल, चांगल्या कॉलेजचं शिक्षण द्यायचं असेल तर आई बापाला दोघांनाही घराबाहेर पडावं लागतं, कमवावं लागतं. एवढं करून सुद्धा पोराला शिक्षण देणं म्हणजे अगदी घाव निघतो, नाकी न येतात. अशा या स्पर्धेच्या युगामध्ये नर्सरी पासून कॉलेज पर्यंत फुकट इंग्रजी माध्यमातून सीबीएसई बोर्डाचं शिक्षण देणारी साधारण व्यक्ती असेल का? तर नाही. ही खरंच एक अलौकिक शक्ती आहे. त्यांची पीठं बघा की एकापेक्षा एक पीठ निर्माण करतायत. ग्रंथ लिहितायत. आज आपण अध्यात्मिक शाळेमध्ये ऐकतोय 500-500, 1,500 पानांचा ग्रंथ अगदी काही मोजक्या दिवसामध्ये लिहिणार आहे. ते खरंच साधारण असतील का? नाही. तुमचं आमचं सगळ्यांचं भाग्य आहे. मी जसं मगाशी म्हटलं की नामदेव महाराज म्हणाले, जन्मोजन्मी आम्ही बहु पुण्य केले, तसं आपल्याला ते पुण्य राक्षसी होतं म्हणून त्यांची आणि आपली गाठ पडली. आणि आज खरंच जसं छत्रपती शिवाजी महाराजांनी स्वराज्य निर्माण केलं, किल्ले जिंकले, त्या मावळ्यांना कुणालाच माहित नव्हतं की हा इतिहास रचला जातोय. ते फक्त शिवबा सांगतील ते करायचं आणि म्हणून ते करत होते. मग शाही खाण्याची बोटं कापलेली असते किंवा पेटाळ्यातून आग्र्यावरून पळायचा जो प्रसंग असते, कुठलाही प्रसंग असते, ते जेव्हा घडत होते तर कुणालाच माहित नव्हतं की पुढे जाऊन हा इतिहास होणार आहे. आणि आज तो इतिहास वाचताना आजही आपल्या भावनेमध्ये रक्त सळसळतं ना. आज श्रोते तीच घटना घडते. आज आपल्याला फक्त कळत नाहीये, पण हा सुद्धा एक प्रत्यक्ष अवधी आहे आणि तो इतिहास वाचतोय आणि त्या इतिहासाचे शिल्पकार होण्याचं भाग्य सगळं आपल्याला मिळालेलं आहे. तेव्हा आपण वेळ जागे होऊया आणि काय करूया, त्यांनी सांगितलेल्या मार्गाने जाऊया. तुम्हाला सगळ्यांना काही जे नवीन असतील किंवा गावातल्या ऐकत असतील त्यांना कदाचित ही अतिशयोक्ती वाटत असेल, पण पुन्हा पुन्हा वारंवार
महिन्याची गरोदर होती आणि तिला नवरा त्रास द्यायचा म्हणून मंगलताईने सांगितलं की तू चल नाणीसला जगदगुरुशींना भेटून येऊया. म्हणून त्या इचलकरंजी वरून निघाल्या. एसटीचा प्रवास एसटीने निघाल्या. आता आपल्याला माहिती आहे इचलकरंजी वरून नाणीसला यायचं म्हणजे किती सरळ रस्ता आहे तो. आंबा घाट सरळ आहे ना की वाघमोडी आहे. अशी काही वाघमोडी आहे की त्या एसटी मध्ये बसल्यापासून त्यांच्या मैत्रिणीला उलट्या सुरू झाल्या. आता ती 3 महिन्याची गरोदर, 2 जीवांची आई, पोटात गर्भ वाटतोय आणि उलट्या करून करून एवढी थकली. जे जे काय करता येईल ते केलं. उलटी थांबण्यासाठी पाणी पिऊन बघ, ह्याचा वास घे, आवळा सुपारी खा, अमुक तमुक सगळं केलं. तो उलट्या काही थांबत नाही. शेवटी एक साखरप्यापर्यंत आल्या आणि आपोआप उलट्या जरा कमी झाल्या, थांबल्या आणि जरा बरं वाटलं. पण बसल्यापासून इतक्या उलट्या झाल्या होत्या की त्याने इतकी कडकडून भूक लागली आणि म्हणून त्याने मंगलताईला सांगितलं ताई मला भूक लागली आहे काय ती खायला. आता मंगलताईने जेवणाचा डबा आणला होता, सोबत पोळी भाजी आणि पोळी खायचं बरं वाटतं. पोळीचं नाव ऐकलं आणि त्यांना अजून मळमळ सर नको नको पोळी भाजी नको, मला काही गोड खायची इच्छा होती. का गोड खावंसं वाटतं. तर आता मंगलताईने विचार केला तो गोड काय द्यावं आणि बरं वाटत असेल कारण पोटात गर्भ वाटतोय, 2 जीवांची आई आहे तर काहीतरी वाटत असेल गोड खावंसं काय द्यावं. तर ह्या मंगलताईंनी आपल्या सोबत जगदगुरुशींच्या भेटीला झालं. तर जगदगुरुशींसाठी साजूक तुपामध्ये तळलेल्या बुंदीचे लाडू आणले आणि आजही त्या प्रवचनाला रेकॉर्डिंगला कधी येतात ना ते येताना ते लाडू घेऊन येतात. तर साजूक तुपामध्ये तळलेल्या बुंदीचे लाडू घेऊन आले होते. आता हे लाडू त्यांच्या पर्समध्ये होत्या. मैत्रिणीला माहित होतं का नाही. मैत्रिणी फक्त त्यांना काहीतरी गोड खायची इच्छा होती. त्यांनी काय विचार केला की लाडू द्यायचे. पण परत मनात आलं लाडू आणले कुणासाठी, जगदगुरुशींसाठी. आधी जर लाडू दिले तर उष्टे होतील ना, ते लाडू कसे द्यायचे नको नको. परत म्हणाला 2 जीवांची गाई भुकवली आहे आणि तिला उपाशी ठेवायचं लाडू ठेवायला घेऊन त्याची हे का बरं पडत देते 2 लाडू. परत म्हणत आलं की नको नको पण लाडू आणले कोणासाठी, प्रभूंसाठी. आणि ते आधीच कसे द्यायचे उष्टे होतील ना. आणि मला बंद निर्माण झालं देऊ की नको देऊ. दिले तर उष्टे होतात, नाही दिले 2 जीवाची बाई तिला भुकलेले ठेवायचं हे पापच आहे. आणि स्वामी सांगतात सगळ्यांमध्ये चराचराच्या हिच्यात पण आहे. मग आता काय करा आणि मला देऊ की नको देऊ, देऊ की नको देऊ. आणि मग ऐकायचा प्रसंग आठवला. स्वामीजी अनेकदा सांगतात ना की ते आंब्याची पेटी घेऊन शिष्य समर्थांकडे निघाला होता आणि त्या भिकाऱ्याने एक आंबा मागितला तर दिला आणि तो प्रसंग आठवला. म्हणून ताईने विचार केला की जाऊ दे 2 लाडू देते. डब्यातले 2 लाडू आले, मैत्रिणीला दिले आणि सांगितलं 2च मिळतील, याच्यापेक्षा जास्त काही देणार नाही. तर मी कोणासाठी घेतले, माऊलीसाठी घेतले. मैत्रिणीने 2 लाडू खाल्ले, ताईंनी बाकीचे डब्यात ठेवले आणि दोघी नाणीसला पोचले. संध्याकाळी त्या दिवशी मुक्काम केला. दुसऱ्या दिवशी दर्शन घ्यायचं. दोघी दर्शनाच्या रांगेमध्ये आल्या. त्यांची मैत्रीण जी गर्भवती होती 3 महिन्यांची ती पुढे, ताई मागे, दोघी आल्या. दोघींनी दर्शन घेतलं. दर्शन झालं त्यांनी पर्समधून लाडवांचा डबा काढला, डबा उघडला आणि प्रभूंना देव केला. तो प्रसंग डोळ्यासमोर आणा. जगदगुरुशी एकदा त्या लाडवांकडे बघतात, एकदा ताईंकडे बघतात. आणि जगदगुरुशीने इतकं छान गोड स्मित हास्य केलं आणि काय उद्गारले असतील. अहो मंगलताई मला लाडू कसं देता, काल साखरपेठात 2 लाडू खाल्ले ना, आता कुठे लाडू खायचे. सांगायचं तात्पर्य काय, ज्यावेळी साखरपेठ लाडू दिले तेव्हा प्रभूजी तिथे प्रत्यक्ष होते का नाही, कुठे होते नाही होते. बरं ह्या दोघींच्या आधी येऊन कोणी सांगितलं असा काही प्रकार घडला का, कोणालाच माहित नव्हतं. ह्या दोघींनी सांगितलं असाही प्रकार नाही. मग स्वामीजींना कळलं कसं, आहे का साधारण नाही ना. खरंच एक अलौकिक शक्ती आहे, ते कुठे नाही त्याची जागाच नाही. जगाच्या पाठीवर कुठेही असतात तिथून हात मारा. त्या प्रसंगात जर ते नाही राहून आले तर पुन्हा या आरतीला येऊ नका. खरंच अनुभव देतात. आता काही दिवसांपूर्वीचा अनुभव. सातारा जिल्ह्यामध्ये पाटण तालुका आहे. त्या पाटण तालुक्यामध्ये जसं आपण ज्योतिबा म्हणतो ना, ज्योतिबाच्या नावानं सांगतो कोल्हापूर माहिती ज्योतिबाचं देवस्थान आहे, तसं पाटण तालुक्यामध्ये नाईकबा देवाचं हे स्थान आहे. आणि त्या नाईकबाच्या पायथ्याशी आपल्या गुरु भगिनी भालेकर आहे, त्यांचं अण्णा भालेकर आहे. या भालेकर
ताईंचं घर, म्हणजे मी स्वतः पण त्यांच्या घरी जाऊन आलेले प्रवचनाच्या निमित्तानं. आणि दोघे नवरा बायको दोघे अनुग्रही शिष्य आहेत, मुलं बाळ पूर्ण घर जगद्गुरूंच्या सेवेत आहे. आणि त्या नायकाच्या देवस्थानावरच त्यांचं तिथे बाहेर दुकान म्हणजे काही वस्तू विकायला वगैरे ते ठेवतात. मूळच्या व्यवसायाने शेतकरी शेतात रानामध्ये गेल्या होत्या. तर रान म्हटलं गवळ इकडे वाढलेलं असतं. अनेक महिला होत्या आणि सगळ्या जणी रानामध्ये उतरल्या आणि यांना सवय होती की रानात उतरलं सेवा काम करायला घेतलं की असंच काम नाही करायचं, काहीतरी स्वामींचं नाव घ्यायचं, गुणगुणाचं भजन आणि करायचं. आणि त्यांचं सुरू होतं ये ग नरेंद्र माऊली माझे नाणीचे आई, ये ग नरेंद्र माऊली माझे नाणीचे आई, नाणीचे आई ग माझे नाणीचे आई, नाणीचे आई ग माझे नाणीचे आई, ये ग नरेंद्र माऊली माझे नाणीचे आई. गाणं गुणगुणत सुरू होतं. शेतामध्ये एका हातामध्ये ते काय म्हणतात कोयता ना म्हणतात काय प्रत्येकाकडे वेगवेगळी भाषा असल्याचे म्हणतात. ते घेऊन ते गवत साफाचं काम चालू मोठे मोठे वाढलेलं होतं आणि त्याच्यामध्ये बसला होता बिबट्या. कोणाला त्यांना माहित नव्हतं. आता बिबट्या नाव ऐकलं तर काहींचे चेहरा भाव आहे. अरे तिथे बिबट्या बसलाय, खाऊची गोष्ट आहे का? आणि बिबट्या आपल्याला माहिती आहे एकदा झडप टाकली तर तो सोडतो का? नाही. हे आपल्या स्वामींचं नाव घेत यांचं चालू आहे. आणि जसं या कापायला लागला त्या बिबट्याला चावू लागली की कोणतरी ते मनुष्य आहे. आणि त्याने काय केलं, त्या गवतावरून असं म्हणजे मोठी डरकाळी पडली, तो बाहेर आला. तो बाहेर आला, बिबट्या तोंडातून काय शब्द पण निघत नाही. सगळ्या बायका ज्या खूप टोकल्या आणि पळायला लागल्या. पण तो बिबट्या शेवटी त्या बिबट्याने घेतला आणि झडप टाकली. त्या भालेकर काहींच्याच टाकली. काही लोक पळत होत्या पण तरी सुद्धा काही त्या बिबट्याने पंजाने आपल्या ताईंना पकडलं. ताईंचा बराच उजवा का डावा हात पकडला, हात पकडला आणि त्याला फटफटच घेऊन निघाला. प्रसंग करा डोळ्यासमोर की बिबट्याने पकडले, काय त्या बाईची अवस्था झाली असेल. पंजा पकडलाय, सगळी बायका इकडे तिकडे जो तो गोळा झाला. तो कोणाची भिषा होत नाही की जावं आणि त्या बिबट्याला, पण शक्यच नाही ना ते. आणि त्यामुळे डोळ्याच्या समोर प्रसंग घडते. ताईला तो फरफटच घेऊन चाललाय आणि ताई मनोमन आपल्या हाताला आपण वाचत नाही. आता शेवटचं तरी त्यांना एक हाक मारूया आणि अंतःकरणातून जोरात हाक मारली, माऊली. आणि ती हाक पर्यंत पोहोचली श्रोते हो. त्यांनी माऊली हाक मारला आणि त्या क्षणाला एवढा वेळ बिबट्या फरफटत जात होता. पण काय घडलं कुणालाच कळलं नाही. बिबट्याने त्यांचा हात सोडला आणि बिबट्याला पण ते फरफटत घेऊन जावं असं बिबट्याला फरफटत कुठल्या पोहोचायला घेऊन गेला. आणि ताई आत्ताही अंगावर आढळायला श्रोते हो. मग त्या ताईने वन विभागाकडे तक्रार वगैरे केली, पंचनामा करायला वगैरे सगळे आले. पण सगळे जण चकित झाले की एकदा बिबट्याच्या तावडीत सापडला की तो परत येत नाही. आपण किती बातम्या वाचतो, पण ह्या ताई त्यांच्या हाताची जखम आता त्यांनी केली, उपचार वगैरे चालू होते गेले. त्या अजूनही म्हणजे आत्ताही आहेत. मग तुम्ही त्यांना कधी फोन करा, त्यांना विचारा, फोटो पण दाखवते तुम्हाला. सांगा फक्त माऊली एवढा हात मारावी आणि जो बिबट्या ह्यांना फरफटत घेतो त्या बिबट्याला कोणीतरी फरफटत घेऊन जावं. साधारण व्यक्ती असेल का? नाही. ही खरंच तुमच्या माझ्या उद्धारासाठी, आपल्या अडचणी सोडवण्यासाठी, आपल्याला मार्गस्थ करण्यासाठी एक अवलिया एक आलेला आहे असं समजा म्हणण्यापेक्षा माझा पूर्ण विश्वास आहे. आणि आज आम्ही सुद्धा दोघी जणी प्रवचनाच्या निमित्त वेगवेगळ्या ठिकाणी प्रवास करत असतो. खरंच आज आपण बघतो की समाज किती खालच्या थराला गेलेला आहे, किती नीतिमत्ता म्हणजे घसरलेली आहे आणि सगळीकडे असत्य अनिती हेच वाढत चाललेलं आहे. अशा वातावरणामध्ये रात्री अपरात्री प्रवास करणं खरंच खाऊची गोष्ट आहे. आज कुठल्या कुठल्या विचारांची माणसं गाडीमध्ये असतात सांगता येत नाही. कोण कुठल्या नजरेने बघतो हेही कळत नाही. आज रात्री अपरात्री हजारो किलोमीटर दूर की तिथे कोणच नसतं. कधी कधी असा प्रसंग येतो की अगदी अक्षरशः रात्री 2-2:30 वाजता कुठेतरी बस स्टॉपला उतरावं लागतं आणि अख्खी रात्र स्टॉपवर बसून काढावी लागते. अशी किती वेळा प्रसंग आलाय. पण केसालाही धक्का लागत नाही हो. का तर पाठीशी सद्गुरू असतात. ज्याच्या पाठीशी सद्गुरू आहे की गुरुचा ऐका असता पाठीला का इतरांचा लेखा कोण करी. आणि खरंच त्याचा पावली अनुभव येतो. कधी कधी एखाद्या बसला गाडीला इतकी गर्दी असते. गेल्या महिन्यामध्ये आम्ही
त्या सीटवर एक मुलगा बसला होता, एक 12-13 वर्षाचा मुलगा असेल, आणि तो सीटवर झोपला होता आणि त्याने 3 सीट अडवल्या होत्या. म्हणजे तो एक स्वतः सीटवर बसला होता आणि बसून बाजूच्या 2 सीटवर तो झोपला होता. ही मला वाटतं त्याने हक्का झोपलाय 2 सीटवर. मी त्याला अर्घ्य हात लावला, अरे बाळा उठ ना जरा, बसायला दे. तो टप्पा उठला, बसला आणि आम्हाला दोघींना बसायला सीट दिली. सांगायचं तात्पर्य असं, आज ती गाडी भरून आली, सगळी लोक उभे आहेत, टांगत आहेत, पुढे चला आम्हाला शेवटच्या सीटवर पाठवलं आणि तिथे बघितलं तो मुलगा झोपलेला होता. आम्हाला दोघींना बसायला 2 सीट मोकळ्या करून दिल्या. ही कुणाची कृपा? आज तुम्हाला कदाचित फक्त टाळा वाजवतोय किंवा काही एवढं वाटत नसेल, पण त्यावेळी आम्हाला तो प्रसंग होता की अरे आज एवढी अख्खी रात्र प्रवास करून जायचंय. कसं जाणार? डोळ्यावर झोप आलेली असते, स्वतःवर कंट्रोल नसतो आणि अशा वेळेस उभं राहून प्रवास करून खरंच खाऊच आहे का? तर नाही आहे. पण ज्यावेळी आम्ही जे अनुभवलं ना त्यावेळी खरंच हे फक्त की गुरु बाबाच करू शकते, याच्या व्यतिरिक्त कोणीही करू शकत नाही. एकच अनुभव आम्हाला येत असतील, तुम्हाला नाही कळणार. हा एकच सांगितला, असे अनेक हजारो अनुभव आहेत. तर सगळे अनुभव सांगायला सुरुवात केली वेळही पुरणार नाही. किंवा इथे जे जुने बसलेले अशा लोकांना वाईट दिला असेल तुमचे अनुभव सांगा, तर मला वाटतं एकही जण गप्प बसणार नाही. आपले सगळे अनुभव निघतील आहे ना. आणि म्हणून शोधतो इथे जे पहिल्यांदा आपण ऐकलेले आलेले आहात, आपल्याला जर वाटत असेल कसं काय शक्य आहे, एकदा करून तर बघा. ते करायला वेळ मोजायला लागतं का? नाही. फक्त 7 वाजता 7ची आरती किमान 5 मिनिटे एका अगोदर घ्यायचं, आरती करायची. आणि अजून एक गोष्ट याच्यासोबत करायची, ती म्हणजे घरी गेल्यानंतर ओम नरेंद्र नाथाय नमः, ओम नरेंद्र नाथाय नमः, ओम नरेंद्र नाथाय नमः या मंत्राचा जप करायचा. किती करायचा? आपल्याकडे जपमाळ असेल तर उत्तम आहे, त्या जपमाळीचा 11 माळी जप करायचा. जपमाळ नसेल एक अगरबत्ती घ्या, ती अगरबत्ती लावा आणि ती अगरबत्ती पूर्ण संपेपर्यंत जप करायचा. किती दिवस करायचा? मोजून 8 दिवस करा. 9व्या दिवशी तुम्ही जिथे कुठे आहात तिथून तुम्ही सांगा की जगद्गुरु श्री, मी तुमचा ओम नरेंद्र नाथाय नमः या मंत्राचा जप केला. जर आपण खरोखरच एक दिव्य शक्ती असाल, अलौकिक शक्ती असाल, तर माझी अशी अडचण आहे, माझं असं करायची बरेच दिवसापासून होत नाही, अडकलंय. जर आपण खरंच दिव्य शक्ती असाल तर ते माझं काम झालं पाहिजे. अनुभूती घ्या. जर तुमचं काम झालं तर दुसऱ्या दिवशी भक्ती करा, नाहीतर भक्ती करू नका. पण एवढं मात्र नक्कीच नाही, काम 100% होणार, पण काम झालं आता बस झालं, आता नाही केलं तरी चालेल असं करून चालणार नाही. ज्या दिवसापर्यंत आपल्याला वाटतं मला सुख हवंय त्या दिवसापर्यंत ही भक्ती करायची. आणि अजून एक महत्वाची गोष्ट अशी, या मंत्राचा जप करत असताना कसा करायचा? तर तो एकाग्रतेने करायचा. नाहीतर ते अगरबत्ती लावली, मंत्र जप करतात, ओम नरेंद्र नाथाय नमः, ओम नरेंद्र नाथाय नमः, ओम नरेंद्र नाथाय नमः, ओम नरेंद्र नाथाय नमः, ओम नरेंद्र नाथाय नमः. मास होतो ओम नरेंद्र नाथाय नमः, ओम नाथाय नमः, ओम नाथाय नमः, ओम नाथाय नमः, ओम नाथाय नमः. ओम नाथाय नमः. त्याचा आवाज शेवटची मात्र ओम नाथाय नमः, ओम नाथाय नमः. हा आवाज शेवटची मात्र सांगताना ओम नाथाय नमः, ओम नाथाय नमः. स्वामी आज 5 माळ करतो, उद्या काय जास्त करतो, तो मित्र बोलवतो ना सर्व गुंडाळायचं आणि उठायचं. अशी भक्ती केली कितीही करा, गुण येणार नाही. जप करत असताना पुन्हा एकदा सांगेल, मनामध्ये विश्वास असला पाहिजे की माझे गुरु तिथे गुरुरूपात आलेले आहेत आणि मी त्यांचं नामस्मरण करतोय. मग त्यामध्ये तिथे टीव्हीला होणार तुम्ही या घरची ऐकायचं नाही, तिथे कोणाचा तरी फोन वाजतोय लक्ष द्यायचं नाही. ही 15-20 मिनिटं जी काय 10 मिनिटं